नमस्कार मित्रांनो, आपण माझ्या एक लग्न असेही या कथेला जे प्रेम दिले, तसेच या कथेलाही द्यावे ही अपेक्षा. आणि जर का तुम्हाला माझ्या स्टोरी आवडत असेल, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला ऑल करा. जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेन, तर तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे पोहोचेल. चला तर मग आपल्या स्टोरीकडे वळूया. रंग नव्हे प्रेमाचे भाग 1. अगं सिया, उठ लवकर, 7 वाजले. किती वेळ झोपशील? अजून भरपूर काम आहेत आज. सकाळी सकाळी आईचा पारा सुरू झाला. ए आई, झोपू दे ना गं, फक्त 5च मिनिट ओके. अंगावरची चादर डोक्यावर ओढून सिया परत झोपली. आईने खसकन तिच्या अंगावरची चादर ओढून घेतली आणि म्हणाली, उठ बाई लवकर आणि चांगली तयारी कर जरा. आज पाहुणे येणार आहेत ना तुला बघायला. हे ऐकताच सियाच्या पोटात गोळा आला आणि ती ताडकन बेडवरून उठून बसली. देवा, ह्यावेळी तरी जमू दे. हात जोडून आईने देवाला प्रार्थना केली. सिया ही उठली आणि बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली. अरे ओळख तर राहिलीच. सिया, आपल्या कथेची नायिका. नावाप्रमाणे सिया होती, म्हणजे सावळी, उंचीलाही जमतेम कुरडे केस, काळेशार गहिरे डोळे, नाकी डोळी चांगलीच होती, पण लवकर कोणाच्या मनात भरेल, कोणी तिच्यावर प्रेम करेल अशी नव्हती. देवाने तिला सौंदर्य देताना कंजूसी केली, पण बुद्धीचे दान देताना मात्र सढळ हाताने दिलं. त्यामुळेच बुद्धिमत्ता खूपच होती तिची. मोठी बहीण सुमन, सियामधली, आणि मग तिच्या पाठी एक भाऊ, आई वडील असा तिचा परिवार. सियाचे दोघे भाऊ बहीण रंगाने उजवे होते, त्यांच्या आईसारखे, पण सिया तिच्या बाबांसारखी होती. नाही म्हटलं तरी तिच्या घरातही सावळ्या रंगामुळे सियाला चिडवायचे, पण तरीही तिचे लाडही करायचे. आज सियाला बघायला पाहुणे येणार होते. पाहुणे येण्याची वेळ काही पहिल्यांदाच नव्हती. याआधीही 10 वेळा ती तयार होऊन पाहुण्यांसमोर आली होती. दरवेळी नकार पचवत आली होती, पण तिच्या आईने अजूनही आशा सोडली नव्हती. आजही त्याच लगबगीमध्ये होती ती, आणि सियाला उशीर होऊ नये म्हणून ती तिला उठवत होती. आंघोळ करून सिया बाहेर आली आणि तयारी करायला सुरुवात केली. तिने पिवळ्या रंगाची बारीक किनारवाली साडी घातली, कुरड्या केसांना क्लिप लावला, ओठांवर फिक्कट गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली, कपाळावर चंद्रकोर टिकली लावली. आरसपाणी सौंदर्यवती जरी दिसत नसली तरी साडीमध्ये सियाचे रूप खुलून दिसत होते. कानात घातलेल्या झुमक्यांना हलकेच टिचकी मारून सिया स्वतःला आरशात बघून हसली. तेवढ्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. तिने फोन उचलला तर तो तिच्या मोठ्या बहिणीचा फोन होता. हॅलो शिया. हॅलो तायडे, बोल ग. झाली का ग तुझी तयारी? सुमन बोलत होती. हो ग, झाली. हे बघ सिया, डार्क रंगाची साडी नेसू नको हां, जास्त सावळी दिसशील. केस मोकळे सोडू नको, केसांचा कॉम्प्लिकेशन पडेल आणि सावळी वाटशील. सुमन बोलत होती. हो ग ताई, मी केस मोकळे नाही सोडले आणि साडी पण डार्क रंगाची नाही घातली. बरं चल, ठेवू का फोन? आई आवाज देत आहे. सिया म्हणाली. हो चालेल, ठेव फोन आणि ऑल द बेस्ट. थँक्स दी. आणि सियाने फोन ठेवला. सुमनच्या प्रत्येक वाक्यातील सावळी दिसशील या शब्दाने सियाच्या मनावर वेदना झाल्या आणि त्यामुळे तिचा फुललेला चेहरा मलूम झाला. सिया विचार करायला लागली. गोरा रंगच सुंदरतेच प्रतीक असते का? माझं शिक्षण, माझी हुशारी याला काहीच किंमत नाही. आणि नकळत तिच्या गालावर अश्रू ओघळले. आईने आवाज दिला तसं तिने अश्रू पुसले. पावडरचा एक थर पुन्हा गालावर लावला आणि ती खाली तिच्या आईकडे आली. काय गाई, बोलावलं तुम्हाला? हो ग, पाहुण्यांचा फोन आला, ते 15 मिनिटात येताय घरी. तू नीट उत्तर दे हा बाळा. नजर खालीच राहू दे. जास्त जोरात हसू नको, खूप मोठ्याने बोलू नको. आई सियाला सूचना देत होती. देवा, आता नको रे अंत बघू, यावेळी तरी जमू दे. आईने वर बघून देवाला विनंती केली. सिया आईकडे बघतच राहिली. दारावरची बेल वाजली आणि सिया पटकन स्वयंपाकघरात गेली. आईने दार उघडलं. पाहुणे आले होते. आई आणि बाबांनी पाहुण्यांचे स्वागत केले. बाबांनी त्यांना सोफ्यावर बसवायला सांगितले आणि आईला पाणी आणायला म्हणून आत पाठवलं. तशी आई आत स्वयंपाकघरात आली. सिया, जा बाळा पाणी घेऊन, पदर खांद्यावर घे. सुंदर आहे ग मुलगा. आई सियाला बोलली. आई, तो काय करतो ग? सियाने प्रश्न केला. अगं BA झाला आहे तो, आणि पुण्यात नोकरीला पण आहे. काय? BA? अगं आई, मी MBA आहे.
आणि तो सिया पुढे काही बोलणार तितक्यात आईने तिचं बोलणं मध्येच तोडलं. "मग काय झालं ग? नोकरीला तर आहे ना तो? आणि हे बघ, आता जास्त वाद नको घालू. जा लवकर बाहेर." पाण्याचा ट्रे सियाच्या हातात देऊन आई म्हणाली. सिया बाहेर हॉलमध्ये आली. ती आली तसं मुलाने नजर वर करून सियाला बघितलं. सियाने पण त्याला बघितलं. सर्वांना पाणी देऊन सिया स्वयंपाकघरात आली. तिला मुलगा आवडला होता. "बी तर बी पण मुलगा छान आहे," सिया स्वतःशीच बोलली आणि खुदकन गालात हसली. थोड्या वेळ पाहुण्यांशी गप्पा मारल्यावर बाबांनी सियाला परत बाहेर बोलावलं. मुलाच्या आईवडिलांनी तिला काही प्रश्न विचारले. सिया चोरून मुलाकडे बघत होती. पण मुलाने तिच्याकडे बघितलं नाही. पाहण्याचा कार्यक्रम आटोपल्यावर पाहुणे त्यांच्या घरून निघून गेले. 2 दिवसांनी पाहुण्यांचा नकार आला. काय लिहून ठेवलंय हिच्या नशिबात देवच जाणे. कोणीच होकार देत नाही हिला. पाहुण्यांचा नकार ऐकून आई त्रागा करत होती. जाऊ दे ग, त्या मुलाची लायकीच नव्हती आपल्या शियाचा नवरा होण्याची. बाबा आईला समजावत होते. त्या आईला सांगत होते खरं, पण मुलाच्या नकाराचा त्रासही त्यांनाच होत होता. सिया हे सगळे हताशपणे उभं राहून ऐकत होती. ती धावतच वरती तिच्या रूममध्ये आली. बेडवर स्वतःला झोकून दिलं आणि उशीत तोंड खुपसून ती रडू लागली. बराच वेळ झाला तरी सिया रडतच होती. गाडीच्या ब्रेकचा आवाज झाला तशी ती भानावर आली. ती उठली, डोळे पुसले आणि बाथरूममध्ये जाऊन थंड पाण्याचे हबके चेहऱ्यावर मारले. थोडं फ्रेश वाटलं. बाथरूममधून ती बाहेर आली. रुमालाने चेहरा पुसत पुसत ती रूमच्या खिडकीपाशी आली. थंडगार हवेची झुळूक तिच्या चेहऱ्यावर स्पर्शून गेली होती. खूप बरं वाटलं तिला त्यामुळे. तिने खाली वाकून बघितलं तर समोरच्या बिल्डिंगमधला सौरभ त्याची बाईक पार्किंगमध्ये लावत होता. बाईक लावून झाल्यावर तो वर बघत असताना त्याची आणि सियाची नजरानजर झाली. सिया पटकन मागे सरकली आणि खिडकीच्या पडद्याआड लपली. त्यानेही बघून न बघितल्यासारखं केलं आणि तिथून निघून गेला. सियाने पडद्याआडून चोरून बघितलं आणि सौरभ गेल्याची खात्री केली आणि जोरात सुस्कारा सोडला. खिडकीजवळून चालत ती तिच्या बेडवर बसली. पण डोक्यात सौरभचाच विचार घोळत होता. आपल्या एका चुकीमुळे हा अजूनही आपल्याशी नीट बोलत नाही. कसा बोलेल बिचारा. वागलोच होतो ना आपण तसं. सिया स्वतःशीच बोलत होती. सियाला अजूनही स्पष्ट आठवत होतं सगळं. सौरभ आणि ती एकाच शाळेत शिकत होते. सिया आणि सौरभ एकाच एरियात असल्यामुळे शाळेत रोजच सोबत जाणे येणे होते त्यांचे. दोघांची रिक्षाही एकच होती. त्यामुळे स्वाभाविकच त्या दोघांचाही छान मैत्री झाली होती. सिया त्यांच्याशी सर्व गोष्टी शेअर करायची. सौरभ तिच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता. तो 7वीत आणि सिया 5वीत. त्यामुळे सियाला अभ्यासात जर काही अडचणी आल्या तर सौरभ तिला मदत करायचा. सिया आणि सौरभची मैत्री त्यांच्या दोघांच्याही घरी माहीत होती. सगळं नीट होतं. सौरभ 12वीत गेल्यामुळे त्याचं कॉलेजबद्दल होतं. सिया आणि तो आता वेगवेगळ्या शाळेत असल्याने त्यांची भेट आता कमी झाली होती. सियाला त्याची सवय झाली होती, पण आता तिला एकटीच शाळेत जावं लागत होतं. सिया आता 10वीत गेली तसं एक वेगळेच खूळ तिच्या डोक्यात घुसलं होतं. तिच्या ग्रुपच्या जवळ सगळ्याच मैत्रिणींचे बॉयफ्रेंड होते. त्यांचे बॉयफ्रेंड कसे त्यांना शाळेत भेटायचे, लंच ब्रेकमध्ये त्यांच्यासोबत टिफिन खायचे, त्या किती सुंदर दिसतात हे सांगायचे, वर्गात तास चालू असतानाही कसे एकमेकांना चोरून बघायचे, हे सगळं सिया टिपत होती. तिलाही वाटायला लागलं की आपल्यालाही बॉयफ्रेंड हवा. पण सियाशी मैत्री करणारे बरेच होते, पण तिचा बॉयफ्रेंड मात्र कोणीच बनत नव्हतं. याला कारण तिचा सावळा रंगच आहे, असं तिला सारखं वाटायचं. त्यामुळे सियाला खूप निगेटिव्ह फिलिंग्स यायची. तिच्या मैत्रिणीही तिला चिडवायच्या आणि ती कशी डल राहते, डल दिसते ह्याची तिला जाणीव करून द्यायच्या. हे सगळं वागणं सियाच्या मनात घर करायला लागलं होतं. पण एके दिवशी सिया शाळेत आली. येताना सोबत एक पत्र पण घेऊन आली होती. लंच ब्रेकमध्ये तिने सर्वांना ते पत्र दाखवलं. गुलाबी रंगाच्या इन्व्हलपमध्ये पत्र होतं. सियाने सर्वांसमोर इन्व्हलप उघडलं. एकदम सुंदर वास सगळीकडे दरवळला. आतमध्ये गुलाबी रंगाचे सुवासिक पत्र होते. सर्वांना समजलेच होतं की ते एक प्रेमपत्र आहे. पण सियाला कोणी दिलं हे सर्वांनाच जाणून घ्यायचं होतं. सिया ते पत्र वाचू लागली. प्रिय सिया, मला माहीत नाही की तू हे पत्र वाचून कशी रिॲक्ट होशील, पण मला माझ्या मनातली भावना तुला सांगायच्या आहेत. सिया, जेव्हापासून तू आमच्या सोसायटीत राहायला आली, अगदी त्या दिवसापासूनच तू मला आवडायला लागली. तुझी सोबत मिळावी म्हणून मी आपली रिक्षासुद्धा एकच ठेवली. रोज तुझ्यासोबत जाणे येणे मला आवडत होतं. मी तेव्हाच तुला सगळं सांगणार होतो, पण हिंमत झाली नाही. पण आता, जेव्हा मी तुझ्यापासून दूर आलो,
तेव्हा मला जाणवलं की मी तुला खूप मिस करतो आहे. मला तू खूप आवडते सिया. माझी गर्लफ्रेंड बनशील का? माझी तुला जबरदस्ती नाही. तू विचार करून उत्तर दे. मी वाट पाहीन. तुझाच प्रिय. आवडत असेल तर. सौरभ सर्वांसमोर हे पत्र वाचताच सियाचा चेहरा एकदम खुलून गेला होता. खूप काहीतरी मिळवण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसळून वाहत होता. आपणही सुंदर आहोत. आपल्यालाही बॉयफ्रेंड आहे. या भावनेनेच तिला स्फुरण आलं. पण तिचा हा आनंद फक्त काही दिवसांपुरताच होता. सौरभने सियाला प्रेमपत्र लिहिलं ही गोष्ट सियाची क्लासमेट सृष्टीने तिच्या घरी सांगितली. मग सृष्टीची आई सियाच्या घरी आली आणि तिने सगळं सियाच्या आईला सांगितलं. सियाच्या आईचा तर विश्वासच बसत नव्हता, कारण सिया आणि सौरभ खूप चांगले मित्र आहेत इतकंच तिच्या आईला माहीत होतं. पण त्यांची मैत्री या थराला जाईल याचा तिला विश्वासच बसला नाही. हे प्रकरण खूपच गंभीर होतं, म्हणून तिने सियाच्या बाबांनाही याची माहिती दिली. खरं काय हे जाणून घेण्यासाठी सियाच्या बाबांनी सौरभ आणि त्याच्या आईवडिलांना सियाच्या घरी बोलावलं. सिया आणि सौरभ समोरासमोर आले. सियाच्या बाबांनी ते पत्र सियाकडून घेतलं आणि सर्वांसमोर वाचून दाखवलं आणि याबद्दल सौरभला जाब विचारला. पण हे सगळं काय सुरू आहे त्याला कळतच नव्हतं, कारण ते पत्र त्याने सियाला कधीच लिहिलं नव्हतं. त्याने सियाकडे बघितलं. ती खाली मान घालून उभी होती आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याला समजलं की ते पत्र सियाने स्वतःच स्वतःसाठी लिहिलेलं होतं. फक्त नाव सौरभचं टाकलं, पण तिची अवस्था बघून त्याने कोणालाच खरं सांगितलं नाही आणि सगळा दोष स्वतःवर घेतला. त्यामुळे सौरभच्या बाबांनी सर्वांसमोर त्याच्या गालाला मारली आणि ते प्रकरण तिथेच संपलं. पण त्या दिवसापासून ते आजपर्यंत सौरभ तिच्याशी कधीच बोलला नाही आणि सियाने एकमेव बेस्ट फ्रेंड सुद्धा गमावला होता. सगळं आठवून सियाला खूप वाईट वाटत होतं. ती स्वतःच्या चुकीवर पश्चाताप करत होती. पण आता वेळ निघून गेली होती. भूतकाळातील विचारांवर तिची तंद्री लागली होती. तिच्या आईच्या आवाजामुळे ती वर्तमानात आली. सिया, अगं सिया. आई सियाला आवाज देत होती. हो गं आई, आलेच. सिया बोलली. सिया भराभर जिना उतरून खाली आली. काय गं आई, काय झालं? अगं जोशी काकू येऊन गेल्या मगाशी. त्यांनी अजून काही 2-4 स्थळं आणली होती. म्हटलं तुला दाखवून देते, म्हणजे तुला जे आवडतील तिथे आमंत्रण देऊन येऊ आपण, आईने सियाला सांगितलं. आईच्या असं बोलण्याचा सियाला प्रचंड राग आला. बस आई बस. कंटाळा आला गं मला आता या सर्व गोष्टींचा. मुलगी बघण्याचा कार्यक्रम करणं म्हणजे मी मुलगी असल्याचीच शिक्षा आहे का मला? पाहुणे आले की प्रत्येक वेळी शोभेच्या बाहुलीसारखं नटायचं, आलेल्या पाहुण्यांसमोर उभं राहायचं, बघायला आलेला मुलगा आपल्याला नख खिशात न्याहाळतो हे समजत असूनही त्याला तसं स्वतःला बघून द्यायचं आणि इतकं करूनही जर आपण त्याच्या सुंदरतेच्या चौकळीत बसलो नाही की तो मात्र नकार देऊन मोकळा. पण या सगळ्याचा माझ्या मनावर काय परिणाम होत असेल याचा विचार करतो का गं कोणी? वेदना होतात गं मला. मलाही मन आहे. त्यांच्या एका नकारामुळे सगळं स्वप्न धुळीत मिळतात. मग एकाने नाही म्हटलं की दुसरा येईपर्यंत वाट बघायची. त्याने पण नाही म्हटलं की तिसरा. मग अजून कोणी? नकार देणं त्यांच्या हातात, पण आपण मात्र वाट बघायची का? किती दिवस, किती महिने की किती वर्षे हे माहीतच नाही. ज्या मुलांची स्वतःची लायकीसुद्धा नसते, त्यांना सुद्धा सुंदर बायको हवी. चार चौघात उठून दिसायला. अरे पण तुम्हाला बायको हवी की शोपीस? पण एक कळलं आई, की लग्न म्हणजे एक संस्कार नसून एक फक्त बाजार आहे, जिथे आपण आपली मुलगी मुलगी कशाला वस्तूच, वस्तू घेऊन उभं राहायचं. लोक येतील, वस्तू पारखतील आणि एखाद्याला पटलीच तर ते विकत घेतील. सियाला राग अनावर झाल्याने ती बोलत होती. बस सिया, बस खूप बोलते आहेस तू. आई चिडून सियाला बोलली. मग काय करू आई? तूच सांग ना. मी MBA शिकली आहे, तरी त्या BA झालेल्या मुलाने मला नकार सांगितला. काय कारण असेल ग त्यामागे? सांगू शकतेस तू? काय लायकी होती ग त्याची माझ्यापुढे? मी युनिव्हर्सिटी टॉपर मुलगी, पण तरीही तो मला नकार बोलून गेला. कारण लग्नाच्या बाजारात माझ्या सावळ्या रंगात किंमतच राहिली नाही ना, हेच ना? बोलता बोलता सियाचा कंठ भरून आला. तू जे बोलत ते कळतंय ग मला. पण काय आई? अगं रूप रंग हे आपल्या हातात नसतं ग. पण चांगला माणूस बनणं आपल्या हातात असतं. पण या लग्नाच्या बाजारात मला किंमत नाही ग आई. आणि म्हणून मी ठरवलं आता मी लग्नच करणार नाही. तुमच्यासोबत राहून तुमची काळजी घेईन शेवटपर्यंत. काय बोलते तू सिया? अगं मुलीला लग्न करून सासरी जावंच लागतं ग. आई बोलत होती.
टिंग टॉंग टिंग टॉंग. दरवाजाची बेल वाजली आणि त्या दोघींचे संभाषण थांबले. थांब, मी दार उघडते आई, सिया बोलली. सियाचे बाबा आले होते. बाजार हाट करून या बाबा, बराच उशीर झाला तुम्हाला आज. बाबाच्या हातातील भाजी बाजारांच्या पिशव्या घेत सिया म्हटली. उशीरच झाला मला. कारणच तसं होतं. बाबांनी आईकडे बघत म्हटलं. सियाने एक नजर बाबांकडे बघितलं आणि ती बाजाराच्या पिशव्या स्वयंपाकघरात ठेवायला गेली. येताना तिने पाण्याचा ग्लास भरून आणला. काय झालं हो? सियाच्या आईने बाबांना विचारलं. अगं माझा मित्र सुरेश, सुरेश पुराणी, आठवतो का तुला? बाबांनी आईला विचारलं. ते चॉकलेट सुरेश काका का? पाण्याचा ग्लास बाबांच्या हातात देत सिया म्हणाली. हो हो, तोच, तुझा चॉकलेट काका. हसतच बाबा म्हटले. सिया तिथेच बाजूला आईच्या खुर्चीजवळ उभी राहून बाबांच्या गप्पा ऐकत होती. अच्छा, ते सुरेश भाऊजी. बरं, मग त्यांचं काय झालं? आई बोलली. तो भेटला मला आज बाजारात. परवाच आला तो मुंबईवरून. माझी आणि त्याची अचानक भेट झाली. मग आम्ही दोघेही चहा पिण्यासाठी थांबलो. तिथे बऱ्याच जुन्या गप्पा झाल्या. आपल्या सियाविषयी विचारत होता. लग्न झालं का म्हणे. मग आई बोलली. मी बोललो नाही. अजून नाही झालं लग्न. बघणं सुरू आहे तर. तर काय? आईने विचारलं. तर तो म्हणाला की माझाही मुलगा लग्नाचा आहे. बाबा आईकडे बघत म्हणाले. तू ओळखते ग त्याला? तो तो बबलू ग. गोबऱ्या गालांचा. सिया आणि तो लहानपणी सोबत खेळायचे. तो? हा हा हा, तो बबलू. मग त्याचं काय? आईने विचारलं. अगं त्याच्यासाठी आपल्या सियाला मागणी घातली त्याने. काय? आईचा तर विश्वासच बसत नव्हता यावर. अगं हो, त्यासाठी तो आज आपल्या घरी येणारच होता, पण बाजारातच आमची भेट झाली. बाबा म्हणाले. काहीतरीच काय बाबा, असं न बघताच डायरेक्ट कशी मागणी घातली त्यांनी? सियाने बाबांना विचारलं. अगं त्यांनी तुला बघितलं आहे. बाबा सियाला बोलले. काय? पण कुठे? सियाने विचारलं. तू जेव्हा MBAला युनिव्हर्सिटीत पहिली आली, तेव्हा तुझा फोटो पेपरमध्ये छापून आला होता. तेव्हाच त्यांनी ती बातमी वाचून तुला ओळखलं आणि ठरवलं की तुला सून करून घ्यायचं. बाबा म्हणाले. पण बाबा, मी तर त्याचा चेहराही विसरून गेले आता. तो कसा दिसतो, काय करतो, काहीच माहीत नाही. आणि असंही त्या बबलूशी माझं लहान होतं तेव्हाच अजिबात पटत नव्हतं. सारखा मला चिडवायचा तो. भांडखोर म्हणायचा मला. मग असेच कसं कोणालाही बोलता बोलता सिया थांबली. अगं तेव्हा तू तशीच तर होती ना, नाकावर राग ठेवणारी. सियाचं नाक हलकेच ओढत बाबांनी तिला जवळ घेतलं. सियाने बाबांच्या छातीवर डोकं ठेवलं. बाबा बोलू लागले. सिया, बबलू सुद्धा MBA झाला आहे. US वरून शिकला आहे चांगला. त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळतो आहे सध्या. उद्या माझा मित्र सुरेश आणि त्याचा मुलगा आपल्या घरी येणार आहे. सर सियाला मागणी घालायला. तेव्हा तू त्याला बघून घे सिया. आणि तुला जर आवडला मुलगा तर आपण हो सांगू त्यांना. बाबा सियाला म्हणाले. सियाने होकारार्थी मान हलवली. पण असंख्य प्रश्न तिच्या मनात आले. कसा असेल बबलू आता? तेव्हाच किती भांडायचा तो माझ्याशी, आणि आताही त्याचा स्वभाव तसाच असला तर? बाबांकडून बबलूविषयी समजल्यावर सियाचं मन थाऱ्यावरच नव्हतं. तिने कसे तरी रात्र जेवण आटोपलं आणि तिच्या रूममध्ये गेली. नाईट गाऊन घातला आणि बेडवर पालती झोपली. पण झोप काही लागत नव्हती. सारखा बबलूचा विचार डोक्यात येत होता. कसा असेल आता बबलू? सिया विचार करत होती. बबलू? बबलू म्हणजे ऋषिकेश सुरेश पुराणी. सिया ज्या सोसायटीत राहायची ना, तिथेच नव्याने राहायला आला होता. सियाला लहानपणीचा ऋषिकेश आठवत होता. सिया आणि सौरभ आधीपासूनच बेस्ट फ्रेंड होते. आज त्यांच्या टीमची क्रिकेट मॅच सुरू होती. सिया बॅटिंग करत होती आणि तिने बॉलला जोरात शॉट मारला. तो शॉट इतका जोरात होता की सोसायटीच्या गेटमधून एंट्री करणाऱ्या नव्या गाडीच्या विंडोला जाऊन धडकला. मग काय, जे व्हायचं तेच झालं. गाडीचा काच फुटला. तशी गाडी थांबली. गाडीच्या पुढचा दरवाजा ओपन झाला. एक 12-13 वर्षाचा मुलगा खाली उतरला. त्याचबरोबर ड्रायव्हर सीटकडून त्याचे वडीलही खाली उतरले. तो मुलगा म्हणजेच ऋषिकेश. तो डायरेक्ट सियाकडे खुन्नस देतच चालत आला. हे यू, काय केलंस तू? गाडीचा काच फोडलास? क्रिकेट खेळता तरी येतं का तुला? आणि ही काय क्रिकेट खेळायची जागा आहे का? ऋषिकेश खूपच रागात सियाला बोलत होता. हे हॅलो, ही आमची सोसायटी आहे आणि आम्हाला हवं तिथे आम्ही क्रिकेट खेळू. आणि तू तू आहेस तरी कोण रे हे विचारणारा? खांद्यावर बॅट ठेवत सिया त्याला बोलली. ही फक्त तुझीच नाही तर माझीही सोसायटी आहे आता. मीही राहतो इथे, कळलं? तिच्याकडे बोट दाखवत ऋषिकेश बोलला. भाडेकरू आहेस ना इथे? मग तसेच राहा. मालक असल्यासारखं वागू नकोस.
आणि सिया त्याला बोलली, मग काय झालं? पैसे देऊनच राहतो ना, फुकट नाही राहत. लक्षात ठेव, उद्यापासून इथे क्रिकेट खेळायचं नाही. नाहीतर ऋषिकेश तिच्याकडे चालत आला आणि बोलला, ए जा जा, खूप बघितले तुझ्यासारखे. मी इथे क्रिकेट खेळणार, काय करशील तू? शिया ही ऋषीकडे चालून आली. हे, ऋषिकेश अजून जोरात ओरडला. हे, सिया ही त्वेषातच होती. दोघांचे भांडण वाढते हे बघून सौरभने सियाला आवरलं आणि ऋषिकेशच्या वडिलांनी त्याला. पण दोघांनीही एकमेकांना वळून पाहिलं आणि भरभरून खुन्नस दिली होती. कसे भांडलो होतो आम्ही लहान होतो तेव्हा. हे सगळं आठवून सियाला आता स्वतःवरच हसू येत होतं. ऋषिकेश कसा मुद्दाम तिला त्रास द्यायचा. मग सियाही रात्री लपून ऋषिकेशच्या सायकलची हवा काढून ठेवायची. ऋषिकेश तिच्या वर्गातच होता तेव्हा तिने एकदा मुद्दाम त्याच्या व्हाईट स्कूल शर्टवर पेनची शाई शिंपडली होती आणि जोरजोरात हसली होती. त्याचा बदला म्हणून ऋषिकेशने तिच्या वेण्याची रिबीन गुपचूप बेंचला बांधली होती आणि मग वर्गात एकदम हशा पिकला. ह्या सगळ्या लहानपणीच्या खोड्या सियाला आठवत होत्या आणि तिला हसू येत होतं. सियाला कुत्र्याची फार भीती वाटायची हे ऋषिकेशला माहीत होतं. म्हणून एकदा सिया दुकानावर सामान आणायला जात असताना ऋषिकेशने एका कुत्र्याला मुद्दाम छू म्हणून सियाच्या मागे सोडलं होतं. त्याला बघून सिया जोरजोरात ओरडतच धावत सुटली. तिला धावताना बघून ऋषिकेशला मजा येत होती. पण सिया सिया भीतीने घामाघूम झाली, रडायला लागली. तिला रडताना बघून ऋषिकेशला कसं तरी झालं आणि मग त्यानेच त्या कुत्र्याला पळवून लावलं. तेव्हा सिया थोडी रिलॅक्स झाली. पण सियाला असं भेदरलेलं बघून ऋषिकेशला खूप गिल्टी फील झालं आणि तो तिला सॉरी बोलला. सियानेही त्याला माफ केलं. मग त्या दिवसापासून ते दोघेही एकमेकांचे चांगले फ्रेंड्स बनले. सिया, सौरभ आणि ऋषिकेश तिघेही सोबत असायचे. पण नंतर काही वर्षांनी ऋषिकेशच्या बाबांनी मुंबईला शिफ्टिंग केलं आणि त्यांची तिघांची मैत्री तिथेच थांबली. त्यानंतर आता 15-20 वर्षांनी ऋषिकेश आणि सिया भेटणार होते. त्यामुळे सिया खूपच नर्वस फील करत होती. ऋषिकेशचा विचार करत करत सिया केव्हा झोपली ते तिला कळलेच नाही. घड्याळाच्या गजराने तिला जाग आली. ती उठली, आंघोळ करून फ्रेश झाली. तिने आज पिंक कलरचा लॉंग अनारकली ड्रेस घातला. त्याला साजेसे झुमके कानात घातले, डोळ्यात काजळ भरलं, ओठांवर हलकेच गुलाबी शेडची लिपस्टिक लावली, केसांना क्लिप लावला. एक कुरड्या केसांची नाजूकशी बट तिच्या गालावर आली, जी तिला खूप छान दिसत होती. तिने स्वतःला एकदा आरशात न्याहाळलं आणि मंद स्मित देऊन ती खाली आली. स्वयंपाकघरात आईची लगबग सुरू होती. पाहुण्यांच्या स्वागतात तिला कसलीच कमी नको होती. अगं आई, कशाला इतकी चिंता करते ग? ते काही पाहुणे आहेत का? आपल्या बाबांचे फ्रेंड्स तर आहेत. आणि ते काही पहिल्यांदाच येणार आहेत का आपल्या घरी? आधीही किती वेळा आले होते ते. सिया बोलली, हो ग बाई, तेव्हा ते तुझ्या बाबांचे फक्त मित्र होते. पण आता ते तुझ्यासाठी येत आहे ना? आई म्हणाली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मी बघते आई, बाबा आले असतील मिठाई घेऊन, सिया म्हणाली. स्वयंपाकघरातून सिया हॉलमध्ये आली. तिने दार उघडलं. दार उघडताच समोर एक तरुण उभा होता. ब्लॅक कलर पॅन्ट, फ्लॉवर ब्ल्यू कलरचा शर्ट, पायात ब्लॅक शूज, कापसासारखा पांढरा शुभ्र वर्ण, गोबरे गाल, लाल चुपक ओठ, सोनेरी लांब केस मागे वळून भांग केलेले आणि डोळ्यांवर गॉगल. त्याला सिया बघतच उभी राहिली. आम्हाला दारातच उभं करणार आहेस का बेटा? या आवाजाने सिया भानावर आली. तिने शरमेने मान खाली घातली आणि ती घरात पळाली. कोण आलं ग? असं विचारतच सियाची आई बाहेर आली. अरे सुरेश भाऊजी, या ना, बसा बसा. नमस्कार वहिनी. हो नमस्कार. आमचे मित्र दिसत नाही, कुठे गेला? येतीलच ते, इथे जवळच गेले आहेत. तितक्यात सियाचे वडीलही घरी आले. सुरेशने आणि सियाच्या वडिलांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते दोघेही सोफ्यावर बसले. सिया पाण्याचा ट्रे घेऊन बाहेर आली. तिचा चेहरा लाजेने लाल झाला होता. तिने सर्वांना पाणी दिलं. सिया, हे घे तुझे फेवरेट डेअरी मिल्क चॉकलेट. सुरेश काका बोलले. काका, तुमच्या अजूनही लक्षात आहे. चॉकलेट घेत सिया म्हटली. मग मी काहीच विसरत नाही. आमच्या गाडीची काच फुटली, कशी फुटली ते पण आठवते मला. आणि सुरेश काका हसायला लागले. काका काहीतरीच, असं म्हणून सिया लाजतच स्वयंपाकघरात गेली. तिच्या जाण्याने सर्वच जण हसायला लागले. सुरेश काकांनी मगांपासून गप्प असणाऱ्या तरुणाची सर्वांना ओळख करून दिली. वहिनी, हा माझा मुलगा ऋषिकेश, MBA झाला आहे. सध्या माझी कंपनी सांभाळतो. याच्यासाठीच मी सियाचा हात मागायला आलो आहे. हो, म्हणजे सियाची काही हरकत नसेल तर, सुरेश काका म्हणाले.
आमची काही हरकत नाही, पण एकदा त्या दोघांना बोलू देऊ. त्यांचं काय मत आहे ते बघू. मग पुढं ठरवू. बाबा म्हणाले, हो चालेल ना. ऋषिकेश, तू शियाशी बोलून घे. सुरेश काका ऋषिकेशला बोलले. ऋषिकेश, तिथे खोली आहे. तुम्ही वर जा. मी सियाला पाठवते. सियाची आई ऋषिकेशला बोलली. ऋषिकेश वर सियाच्या खोलीत गेला. खूप नीटनेटकी खोली आवरलेली होती. सियाचे मेडल्स, सेल्ट्स तिथे शोकेसमध्ये ठेवलेले होते. मास्टर डिग्रीचा मेडल घातलेला फोटो भिंतीवर फ्रेम केलेला होता. साखळ्यांचा आवाज झाला तसं ऋषिकेशने वळून बघितलं. सिया आली होती. ती रूममध्ये आली. ती त्यांच्यासमोर उभी राहिली. तिची नजर खाली जमिनीकडे होती आणि ती पायाच्या अंगठ्याने जमीन कुरडत होती. राहू दे, माती निघणार नाही. फरशा लावल्या आहेत रूममध्ये, ऋषिकेश बोलला. सियाने जमीन कुरडायचे लगेच थांबवलं आणि तिने वर बघितलं. ऋषिकेश तिच्याकडे बघून हसत होता. शियालाही हसू आलं. दोघांमधील वातावरण थोडं हलकं झालं. तुला माझ्याबद्दल सगळं माहीत आहे? ऋषिकेशने सियाला विचारलं. शिया बोलली. तुला हे लग्न मान्य आहे? ऋषिकेश. सिया निशब्द. बोल ना, ऋषिकेशने पुन्हा विचारलं. हो, सिया बोलली. तुला मान्य आहे का पण? सियाने ऋषिकेशला विचारलं. नाही म्हणून जाऊ कुठे? पिताश्रीची ऑर्डर फॉलो करावीच लागेल ना. असं म्हणून त्याने गॉगल डोळ्यावर चढवला आणि तो बराबर जिना उतरून खाली आला.